एक दिवस एका गरीब विधवाबाईने स्वामींच्या पायाशी येऊन रडत रडत प्रार्थना केली. स्वामी, माझ्या पोराचं काहीतरी करा. तो खूप आजारी आहे. डॉक्टरांनी हात टेकलेत. आता तुम्हीच आधार. स्वामी शांतपणे तिच्याकडे पाहून म्हणाले, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तिने विचार केलं, स्वामींनी काही औषध दिलं नाही, काही उपाय सांगितला नाही. मग आता काय होईल? पण तरीही तिच्या मनात श्रद्धा होती. त्या रात्री स्वप्नात तिला स्वामी दर्शन देतात. हातात चाफ्याचं फूल देऊन म्हणतात, हे फूल पाण्यात टाक आणि ते पाणी तुझ्या पोराला पाज. सकाळी उठल्यावर बाईला खरोखरच स्वामींच्या पादुकांजवळ चाफ्याचं फूल सापडलं. तिने ते पाण्यात टाकलं आणि मुलाला दिलं. काही तासातच त्या मुलाचा ताप उतरला, भूक लागली आणि तो हसून म्हणाला, आई, मी आता बरा झालोय. आई धावतच स्वामींकडे गेली आणि पायावर डोकं ठेवून म्हणाली, स्वामी, तुम्हीच खरे देव आहात. स्वामी मंद हसून म्हणाले, श्रद्धा आणि सबुली असेल तर संकट कधीच टिकत नाही.